माहिती नसलेल्या वाट्यावरून गाईडलाईन न घेऊन जाण्याची चूक केली ना, हे आम्हाला कधी वाटलंच नव्हतं. तर नमस्कार मंडळी, तर नाणे वॉटरफॉल बघून आम्ही रतनवाडीमध्ये येऊन पोहोचलो. मंदिराकडे जात असताना आपल्याला पहिली बारो बघायला भेटते आणि त्यानंतर आपण पुढे गेलो, आपल्याला मंदिर दिसतं. तिथलच्या लोकल माणसाकडून असं समजलं की हे मंदिर 1200 वर्षापूर्वीकून जास्त जुनं आहे. मग दर्शन घेऊन रतनगडाच्या दिशेने निघालो. गाडापाशी जायला 7 ते 8 किलोमीटर अंतर एवढं होतं. तर मनात एकच प्रश्न होता, चुकमुक होईन का नाही काय याची गॅरंटी नव्हती. जसं जसं आम्ही पुढे जात होतो ना, तसं तसं वातावरण एवढं मस्त होत होतं ना, काही सांगू. आता ह्याच वाटा गडावर घेऊन जाणार होत्या, पण एक चूक झाली. ज्या वाटेवर आम्हाला रतनगडवर जायचं होतं ना, ती वाट चुकलो आणि भलत्याच दुसऱ्या जागी आम्ही येऊन पोहोचलो. आता एक चूक ही मागात पडू शकत होती. वाट चुकून सुद्धा आम्ही अशा लोकेशन वरती आलो ना, तर ती तुम्हाला पण दाखवतो. तर मंडळी, आम्ही रतनगडला तर पोहोचलो नाही, पण पोहोचल्या अशा लोकेशन वरती ती तुम्हाला दाखवली ना, तुम्ही म्हणा अशा स्वर्गातच आलेलो. तर ती तुम्हाला पहिली लोकेशन दाखवतो कशी आहे. तर सरळ बघू शकता, पूर्ण असा मस्त वॉटरफॉल आहे आणि त्याच बाजूला सगळी सह्याद्री पसरलेली आहे. तर वातावरण बघून तर खूप असं भारी वाटलं, प्रसन्न वाटलं. कारण मग अशी रोड नव्हता बघायला, पण आपल्याला ते रोडच्या शोधामध्ये आपण अशा लोकेशनवरती आलो आहे. त्या लोकेशनवरती मन असं तृप्त झालेलं आहे. तर बघू शकता, खूप छान असा वॉटरफॉल दिसतोय आणि आपले बाकी सगळे मित्र सगळे त्या साईडला आहेत, काय काय येतात ह्या साईडला. आता आलो त्या वाटेवरून आम्ही परत रिटर्न निघालो. याच्या पुढची आम्ही कोणती लोकेशन बघितली ती पार्ट 3 मध्ये.